क्लासरूम चेंज आहे, तर आज मी इथे बसणार आहे सेकंड लास्ट बेंचवर. तेव्हा इकडे लास्ट पीस चड्डी आणि हे बघा ट्रॅकवर बोलवलं आणि स्वतः बघा कसा आलाय चहा बनवून. हे बघा सँडविच बनवता बनवता भाऊने आपला 16 Pro Max घेतलेला आहे आणि बागलची इंटर्नशिप इथे चालू आहे. मग त्याच्या पार्टनरशिपला तो यायचा प्रयत्न करतोय. नमस्ते मित्रांनो, कसं काय सगळं ठीक ना? मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज या दिवस 70वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. 7 वाजता झोपून वगैरे उठलो, 7:30 पर्यंत आंघोळ वगैरे झालेली आहे प्रॉपर. तर पहिलं उठल्या कोण बाप्पाचे पाया पडूयात. पाया वगैरे पडून झाले तर थोडंसं रिव्हिजन करून घेऊया. आज आपला पेपर आहे, थोडंसं तरी सिरियसनेस दाखवायला पाहिजे. नंतर काय बोलू, याला पहिला बेंच भेटला आधीच आपल्या नशिबानुसार. तर आता थोडंसं रिव्हिजन करून घेतो आणि मग नंतर चहा पिऊयात आणि मग निघू. चहा वगैरे पिऊन झाला, रिव्हिजन देखील झालं. तर आता आउटफिट घालू. आज काय घालायचं, नॉर्मलच घालायचं कारण की आज आपलं एक्झाम नंतर प्रॅक्टिस आहे. सो ट्रॅक आणि टी शर्टच घालू, हेच टी शर्ट घालू. तर चला आता बघतो खाली काय घालायचं ट्रॅकसाठी. आजचा आउटफिट एकदम नॉर्मल असेल. जर्सी घातली आरसीबीची, त्यासोबत खाली ट्रॅक आहे. क्रॉक्स घातलेलं, बाकीच्या ह्याच्यावर आपण या बॅगेत कॅरी केलं आहे. तर पॅड वगैरे पण घेतला. आज पेपर आहे लास्ट टॅक्सचा, तो कम्प्लीट करून आपण प्रॅक्टिसला निघायचं आहे. तर आता आपण निघूया. चला, आजचा पूर्ण आउटफिट असेल आपला. मोठी बॅग घेतली आपली त्यांची. त्याच्यासोबत आता आपण निघूयात. पावसाचं वातावरण आहे पण छत्री कॅरी केली नाही, काल केली होती. तर चला जाऊयात. इथून पहिलं अजूनला बागा उद्या आणि मग वाटून विक्रोळी स्टेशन. आता माटुंगा स्टेशनला या ट्रेनने आलो. आज एसी ट्रेन भेटली नाही. तर चला आता डायरेक्ट जाऊयात कॉलेजला. मित्र देखील आले असतील, आजकाल कॉल नाही करत, मोठे झालेत मित्र. तर आता आपण डायरेक्ट कॉलेजला जाऊया. चालत पाऊस वगैरे नाही, छत्री तर कॅरी केली नाही आपण. चला जाऊ. ही धूळ घेऊन आलो एवढी मोठी. तर चला काय त्या भूक लागलेली. आता कॉलेजला कॉलर होतो, तो एक्झाम देखील आहे. वेळ होईल. ते प्रॅक्टिस आजची कॅन्सल झाली, सरांनी आता मेसेज टाकलाय. चला आता साधा डोसा बोललेलो. तर रेस्टॉरंट वरून निघालो. आता डायरेक्ट कॉलेजला नुसतं पोट भरलेलं आहे साध्या डोस्यानी. प्लस म्हणजे आता पेपर आहे, कसं आता प्रॉपर आता पेपर लिहू शकतो, आठवेल पण. तर चला आता जाऊयात. त्या रोडला आलेलो आहे, आपला कॉलेज आहे. चला चला डायरेक्ट क्लासरूममध्ये जाऊया. बघूया घेता येत की नाही, कारण की लवकर आलोय. चला बघू. आपला सँडविचवाला देखील आलेला आहे. चला जाऊया. आलोय क्लासरूममध्ये. तर अजून कोण आलं तर नाही आहे. आपण थोडं रिव्हिजन करून घेऊयात लास्ट टाईम, कारण की मला टेन्शन येते आता थोडं. टॅक्सचा पेपर आहे, त्यासोबत 5 मार्काचं काय येणार आहे कारण माहिती नाही. ऑप्शन तर येणार नाही आहेत. तर चला थोडं वाचून घेऊयात आणि पेपर देऊन मग डायरेक्ट बाहेर येऊ. आपला क्लासरूम चेंज आहे, तर आज मी इथे बसणार आहे सेकंड लास्ट बेंचवर. तेव्हा इकडे तर आज नशीब जरा चांगलं आहे. चला आता रिव्हिजन करू. मयुरेश आलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. त्यासोबत माझी इथे मी किट ठेवलेली आहे. सर्वले इथे ठेवून जा, सरांचं इथे ऑफिस आहे. पॉवर लिफ्टर आपले कॉलेजचे, त्यासोबत कबड्डी प्लेअर, ॲथलेटिक्स सगळं खेळतो आपला मयुरेश. तर आता चला बॅग इथे ठेवली आहे. तर आज आपण खाली आज झालो आहोत घरी. चला आता ही बघा आमच्या कॉलेजची जिम आहे ही. तर आता आम्ही जातोय पोद्दारला. बघा सगळे आलेले आहेत, अभि देखील आहे. तर मी किट वगैरे तर काय घेतलं नाही, किट आपली जिमखान्यामध्ये आहे. तर खूप दिवसांनी मोमोज वगैरे खायचं अभिला. आणि मला चायनीज पैसे भरतोय. काय पण पैसे माझ्याकडे नाहीच आहेत. तर चायनीज वडापाव देखील खायचा होता खूप दिवसातून. डीपीमध्ये हजेरी नाही लावलेली. तर हजेरी बॉय तुम्ही बघू शकता, हा बघा इकडे आपला हजेरी बॉय. तर चला आता जाऊया चालत. आज अभि आणि हे लोक चिकन खाणार आहेत, कारण की काय रे चिकन का खातोय? उद्यापासून श्रावण चालू होतं. शेवटचा दिवस आहे काय, आज शेवटचा दिवस आहे. श्रावण महिन्यानंतर नॉनव्हेज खाऊ शकतो. तर आता मी तर आपलं नेहमीप्रमाणे आपण व्हेज खाणार आहोत. यांचं ह्यांना माणसाला मारायला आवडतं. अंड खायचं नाही व्हेज बोलून अंडा नाही, माणसाला मारायला आवडतं नाही ना, प्राणीला जगवता येत नाही. तर आता मी ते डीपीसी मध्ये पोहोचलो आहे. बघा इकडे साईडने. हा बघा इथे गौरांग चालतोय. आता आपण डीपीच्या इथे पोहोचलो आहोत. तर आपण आपलं व्हेज घेऊयात आणि हे लोक तिकडे मोमोज खायला जाणार आहे. पीला चॉप आहे, तो आतमध्ये बसूया. आज अभि आपले पैसे भरणार आहेत, बघू शकता. त्याचं नॉनव्हेजचे भरणार. नॉनव्हेज खाणार आहे. तर डीपीज आमचा बघा कसा प्रॉपर एकदम फेमस आहे माटुंगा मधलं. इकडे त्यांनी नवीन मशीन लावली आहे. तर चला आता जाऊया. कुपन घेतलेलं आहे. खुश आहेत, सगळ्यांचं चिकन आलेलं आहे. मोमोज आहे बघा, सगळ्यांचे चेहरे बघा एकदम हसरे. तर चला आता खाऊन घेऊया. माझं हे गौराम बघा किती हळूहळू खातोय, शेवटचा आहे म्हणून एकदम हळूहळू खातोय तो बघा. लास्ट पीस आहे तो बघा, किती दुःख आहे बघा त्याला.
शेवटचा घास दाखव कसा खातो बघू. सुकानी मारू पण देत अरे शुका घास तर खा शेवटचा यार, कमॉन यार. चटणी चटणी लावतोय भाऊ आपला तो. लास्ट पीस मस्त आहे की आनंदात हात हलवत चाललोय घरी. मस्त एक कवर घेतलाय फक्त हातात, हा बघा. त्यासोबत बाकीचं वॉलेट वगैरे सगळं खिशात आहे. आणि चला आता जाऊयात. जसं की म्हटलं, माझी बॅग डायरेक्ट कॉलेजमध्ये आहे, कॉलेजच्या जिमखान्यामध्ये ठेवली आहे. म्हणजे रोज काय प्रॉब्लेम नाही, फक्त हात हलवत यायचं आपल्याला. हे बघा, फक्त कपडे घालून यायचं मस्त. तर चला आता डायरेक्ट जाऊयात माटुंगा स्टेशनला आणि मग तिकडून विक्रोळी स्टेशन. आपण पोहोचला विक्रोळी स्टेशनला. आता आपण ऑटोने जाऊयात घरी. लिफ्टमध्ये एकदम सुखाचा प्रवास झाला, काहीच कॅरी नाही केलं, बॅग वगैरे नाहीये, वजन नाही वाटत आहे. तर चला आता घरी जाऊ. फ्रेश वगैरे होतो, गंधारगण मित्राच्या घरी गेलाय. तर फ्रेश वगैरे होऊन पहिले जेवून घेत, खूप भूक लागली आहे. मम्मीला लगेच जेवायला वाढायला सांग. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय, शॉर्ट्स आणि टी शर्ट घातलंय. तर मम्मी झोपली, मम्मीचं ऑफिस आहे, आज नाईट आहे तिला. तर आता आपण स्वतःला वाढून घेऊयात. आजी पण मंदिरमध्ये गेली आहे, तर स्वतःला वाढून घेऊ. चला. आज आईने एकदम माझं सगळं एकदम फेवरेट बनवलंय. पनीरची बुर्जी आहे, माझी फेवरेट मसूरची डाळ आहे, भात आहे आणि 2 चपाती खाऊयात मस्त. आज अन्नपूर्ण जेवण आहे, म्हणजे एकदम माझं फेवरेट. जसं यात तसं. तर चला जेवून घेऊयात पटकन, खूप भूक लागली आहे भाई. तर लगेच जेवू. पोटभर जेवण झालेलं आहे. 3 ते 4 वेळा भात घेतला, एवढी डाळ मस्त होती. त्यासोबत 2 चपाती खाल्ले. तर आजचा पेपर एकदम मस्त गेला. म्हणजे बोलू शकतो की फक्त 5 मार्काचं सोडलं ती वेगळी गोष्ट आहे, बट ऑब्जेक्टिव्ह मस्त गेली भाई. प्रॉपर 10 मार्क आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये. म्हणजे आपण पास तर होणार आहोत, 15ची पासिंग 6 असते. सो ठीक आहे, आपण पास होऊ, त्याचा काय सीन नाही. फक्त रिटर्न एक्झामचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर आता थोडंसं अभ्यासाला घेतो, थोडं एक सब्जेक्ट कुठला तरी करू घेतो छोटा मोठा. तर भाई आता रिटर्नची एक्झाम देखील येईल सप्टेंबरमध्ये, कधी बोलतील ते तेव्हा. तेव्हा उगाच लोड डोकं बघू, थोडं आत्ताच प्रिपेअर होऊयात. तर चला आता घेऊन बसतो थोडं वह्या आणि लॅपटॉप. चला करूया. इंटरमिडिएटच्या आधी जिथे आपण थांबलेलो अमेलगमेशन, तर ते आपण कंप्लीट करून घेऊयात. सिराज शेख सरांचा व्हिडिओ लावलाय, त्यासोबत जिथे थोडंसं कुठे आपण 1-2 सम केलेले, तर त्याचा पूर्ण संपवून घेऊ. 6-7 व्हिडिओ आहेत, 2 तरी ट्राय करूयात बघायचे पूर्ण. हे प्रॉपर समजेल, थोडंफार बेस तरी क्लिअर होईल. तर चला आता करून घेऊया. कपडे वगैरे चेंज केले, टी शर्ट आणि ट्रॅक घातले. तर आता आपण बागलसोबत जाणार आहोत. घाटकोपरला गाडीने, त्याचा वाटतं डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर आणि मला पण थोडंसं डोळ्याबद्दल विचारायचं होतं, लेन्स वगैरे बद्दल. तर आपण तिकडे जाणार आहोत. तर थोड्या वेळातच निघू. तू येईल घराखाली आणि गंधार इथे मस्त टाइमपास करतोय. हा बघा चड्डी आणि हे बघा ट्रॅकवर बोलवलं आणि स्वतः बघा कसा आलाय छाया बनवून. हे बघा नवीन नवीन जीन्स वगैरे घालून आलाय भाऊ आपला. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊयात घाटकोपरला. त्याच्यावर काहीतरी वेगळी सेटिंग वाटतं तिकडे डेंटिस्ट मध्ये. डेंटिस्ट वाल्याकडे आय स्पेशलिस्ट वाल्याकडे वाटतं. तर चला जाऊया आता, बघूया भाई काहीतरी सीन करतोय बघ. असं आलंय तुमचं मी बघा एकदम बागाकडे लायसन्सच नाहीये, ते पण लर्निंग पण नाही. चला आता जाऊयात. पोलिसांनी पकडला नाही पाहिजे पुष्टी तरी. चला बघू. मी पोहोचलोय घाटकोपरला, पण कुठे काय आम्हाला लोकेशन कळत नाही. लोकेशन लावलाय, 10 वेळा एकच जागेवर फिरतो असं वाटतंय बघा. फुल चालाय आता, कुठे पोलीसवाल्याने वगैरे पकडलं नाहीये आम्हाला. चला आता बघूयात किती वेळ लागतोय. 1 किलोमीटर दाखवतोय, आता मी फिरतोय. चला आता बघू. 7ची अपॉइंटमेंट आहे पुढची आपल्या. बागलने गाडी तिथे पार्क केलेली आहे, तर आमचं डेस्टिनेशन मागेच आहे. तर चला आता जाऊयात. बागलची 7 वाजताची अपॉइंटमेंट आहे, त्यासोबत मला पण थोडं बघतो आता काय लेन्स वगैरे असेल तर कळेलच. बागल बघा इथे आलंय, काय करतोय. अजून आमची टर्न आली नाही. बघा गेम खेळतोय इथे. तास होऊन गेला, आमची अजून अपॉइंटमेंट आली नाही. तुम्ही बघू शकतात हे कॉन्स्टंट आहे सगळीकडे. तारक मेहता बघा, कुठे जावं तिथे दिसतंच. आणि बागल बघा इथे सिरियस मोडमध्ये झाला आता तो. हो, बागलने पैसे भरले, आता आम्ही घरी चाललोय. हे बघा बागलचं डोळा बघा बागलचा, म्हणून बोललो कमी बघायचं. पूर्ण 2 तासानंतर आमचं झालेलं आहे चेकअप. बागलला काय माहिती काय सीन झालाय बागलचा. तर त्याला दुसऱ्या आउटलेटमध्ये, दुसऱ्या आउटलेट काय बोलू शकतो, दुसऱ्या ब्रँचला त्याला ट्युजडेला बोलवलंय. तर आता आम्ही जातोय खायला. बागल स्पॉन्सर आहे, तर एवढं मी टाइम वगैरे काढला त्यासाठी. तर आता बागलला थोडं जॉब देऊया. त्याला लिफ्ट देखील आली आहे. आम्ही गेलेलो तेव्हा प्रकाश होता, आता बघू शकता पूर्ण काळोख झालाय. तर आता चला आता खायला जाऊया. जसं की मी म्हटलं बागलला आता चॉप मारायचा आहे. चला आम्ही आलोय, तर अण्णा इथे आहेत. तर आता आम्ही क्लब सँडविच मागलोय. त्यासोबत बघू शकतात सँडविच बनवता बनवता भाऊने आपला 16 Pro Max घेतलेला आहे. तर तुम्ही पण सँडविचचा धंदा टाका असं माझं म्हणणं आहे.
ऍक्टिंग बघा फक्त सौरभची. स्माइल बघा किती क्यूट आहे. सौरभची एकदम फास्ट सर्व्हिस आहे. 15 मिनिटाच्या आत काय लगेचच बनवून दिलंय त्यांनी. गर्दी बघा फक्त. लोकांना उभं राहायला जागा नाही एवढी गर्दी. मस्तोय. आणि बागलची इंटर्नशिप इथे चालू आहे. मग त्याच्या पार्टनरशिपला तो यायचा प्रयत्न करतोय. ऑर्डर आलेली आहे मस्तपैकी ग्रिल सँडविच चीज वाला. बागल बघा इथे आता खायला सुरुवात केली आहे. काका तुम्ही बघू शकता इथे उभे आहेत मस्त. कांदा आता जस्ट कापून झालाय त्यांचा. चला आता खाऊन घेऊया. सँडविच खाऊन झालं त्यानंतर बघा बागलला बघा सँडविच नंतर त्याला चीज फ्रँकी देखील हवी आहे. एवढी भूक लागली आहे. आणि हा इथे जळवायचे काम करतोय. राजाचे फोटो दाखवून हे बघा. हसतोय बघा. पाठवतच नाही आम्हाला घरी. आता आम्ही घरी जातोय. बागलचं अजून पोट भरलेलं नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन बागलकडे पैसे बघा केवढे आले. त्यासोबत त्यांनी डाईट कोक देखील घेतलाय. घरीच पाठवत नाही अजून. हे बघा एकासोबत एवढा सारा चॉप. 6 वाजल्यापासून गेलोय. आता घरी आलो 9:30 वाजले. आता मम्मी बघूया घरी काय झोपली असेल तर आता पहिला पण घरी जाऊयात. गंधार पण घरी. गंधाचे 4-5 कॉल आलेले आजीचे 2-3. तर हे खूपच लेट झाला. आता घरी जाऊन पहिला फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊयात. चला फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर बागल कुठे ना काय त्याच्या डोळ्याचा काय विषय काय माहिती. तर आता लेट आलोय. 9-9:30 वाजले. तर आता आपण जेवून घेऊया. गंधार आता खाली चाललाय माझ्यासाठी डेझर्ट आणायला आजोबांसोबत. तर तो जातोय बघा. हे डेव्हिड दिला डान सोबत नाही पहिले दुकानात जायचं. पण आपलं जेवून घेऊया. तर आज जेवणासाठी आहे हे बघा. हे आपलं फेवरेट दुपारचंच. हे बघा कांदा टोमॅटोची भाजी. फेवरेट बलसूची डाळ. भात खाऊयात आणि 2 चपाती खाऊयात मस्त. गंधारने आपली इथे स्वीट डिश आणलेली आहे. म्हणजे मॉन्गिरीस मधला त्यांनी वाटतं पेस्ट्री आणली आहे. तर आता ती जरा वेळात आपण खाऊन घेऊ. जेवून झाल्यावर आपलं डेझर्ट आलेलं आहे. गंधाने डेझर्ट आणलंय तर ते खाऊन घेऊया. डेव्हिड डिलाइट आहे मॉन्जिनीस मधलं एकदम फेवरेट माझं. तर चला आता खाऊन घेऊ. डेझर्ट वगैरे खाऊन झाला तर आता झोपायचा टाइम आहे. आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय बाय टाटा करूयात. तर असेच नवीन कंटेंट्स व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करा. जर का ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 70वा. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचे. आपल्याकडे पूर्ण 30 दिवस आहे. आपण अजून अशीच मस्ती आपण चालू ठेवणार आहोत. तर आपल्याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.